कृष्ण घोडके. माझ्या शाळेचे नाव जी प शाळा अंधारे वस्ती. आज जागतिक स्त्री शक्तीच्या निमित्ताने मी आज 5वे पुष्प सादर करीत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मुर्दों में भी जान डाल दे उनकी ऐसी कहानी है. मुर्दों में भी जान डाल दे उनकी ऐसी कहानी है. वो कोई और नहीं झांसी की रानी है. वो झांसी की रानी है. झांसी की राणी है. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1834 मध्ये वाराणसी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथीबाई असे होते. भागीरथीबाई आणि मोरोपंतांनी कन्येचे नाव ठेवले म्हणून बाळाचे पाय पाण्यात दिसतात, तसेच मनुच्याही पाय पाण्यात दिसण्यास सुरुवात झाली. सरळ गौरवर्ण कमळासारखे डोळे असे अत्यंत लोभस असलेले रूप मनुच्या चेहऱ्यावर करारीपणाही लहानपणापासून दिसू लागला. भविष्यात घराण्याचे नाव उज्ज्वल करणार म्हणून हे तेव्हाच वाटू लागले. थोर पुरुषांच्या जीवनकथाही अशाच घडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीमती इंदिरा गांधी ही सगळी व्यक्तिमत्वे अशीच घडली आहेत. इसवी सन 1847 मध्ये मनु 13 वर्षाची झाली. त्या काळी बालविवाह पद्धती होत्या म्हणून 13 वर्षाचं वय म्हणजे मुलीच्या लग्नाचं वय असं समजले जात असते. प्रत्येकच आई वडिलांची इच्छा अशी असते की आपल्या मुलीला योग्य वर मिळावा. त्यासाठी ते लग्नाच्या 2-3 वर्षाआधीच वर संशोधनास सुरुवात करतात. मनुला आई नसल्यामुळे मोरोपंतांना सगळे निर्णय एकट्यालाच घ्यायचे होते. तर पुढे अगदी थाटामाटात पार पडला. पेशवा बाजीरावांनी मनुला दागिने, सोन्या मोत्यांचे दागिने व वस्त्रालंकार दिले. रेशमी साडीत मनुचे सौंदर्य अधिकच खुलले. ती साक्षात सुंदरतेची देवता दिसत होती. चोहीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. जीवन सफल झाल्याचा आनंद झाला. त्यांच्या लग्नानंतरचे 2 वर्ष आनंदाने कसे निघून गेले हे लक्ष्मीबाईंना कळलेच नाही. त्यांच्या आनंदात आणखी भर पडला. त्यांच्या वागण्या बोलण्यातही पोरकटपणा गेला. अचानक त्या एका जबाबदार बाईसारख्या वागायला लागल्या. राणी लक्ष्मीबाईंचा शेवटचा क्षण जवळ आला होता. लक्ष्मीबाईंनी रामचंद्ररावांना दामोदरला बोलवायला लावले. राणी लक्ष्मीबाईंनी दामोदरला भरपूर पाहिले आणि शेवटचा